मुळशी तालुक्यातील घोटावडे आणि परिसरातील शेतकरी गेल्या 5 ते 7 वर्षांपासून रानटी गुरांच्या त्रासामुळे हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी किंवा दुष्काळ नाही तर केवळ या रानटी जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती करणे आता अशक्य झाले असल्याची भावना संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज घोटावडे येथील रोकडोबा मंदिर परिसरात शेतकऱ्यांची तातडीची बैठक पार पडली. रात्रभर जागता पहारा, तरीही पिकांचे नुकसान. घोटावडे परिसरात सुमारे 30 ते 40 रानटी गुरांचा कळप वावरत आहे. ही जनावरे दिवसा वन विभागाच्या हद्दीत आश्रयाला असतात आणि सायंकाळ होताच शेतात शिरून उभ्या पिकांचा फस्त करतात. आपली पिके वाचवण्यासाठी शेतकरी जीव मुठीत धरून रात्रभर शेतात जागता पहारा देत आहेत. 200 पेक्षा जास्त शेतकरी रानटी गुरांमुळे बाधित झालेले आहेत. मात्र या कळपातील काही वळू अत्यंत हिंस्त्र झाले असून त्यांना हाकलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर ते धावून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या गंभीर समस्येबाबत शेतकऱ्यांनी आतापर्यंत शासन स्तरावर अनेक निवेदने दिली आहेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे आजच्या बैठकीत शेतकरी कमालीचे आक्रमक दिसले. या बैठकीला परिसरातील सुमारे 50 शेतकरी आणि काही शासकीय पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख मागण्यांमध्ये वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग यांनी समन्वय साधून या रानटी गुरांचा तातडीने बंदोबस्त करावा. या गुरांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे, रेस्क्यू करावे. पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. जर प्रशासनाने या रानटी गुरांचा तात्काळ बंदोबस्त केला नाही तर येत्या काही दिवसांत घोटावडे आणि परिसरातील शेतकरी तीव्र जलसमाधी आंदोलन छेडतील, असा इशारा बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे. वन विभाग, कृषी विभाग व महसूल विभाग यांनी समन्वयाने काम करावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. शरद बाळासाहेब गोडांबे, महाराष्ट्र राज्य शासकीय पशुसंवर्धन समितीचा मी मेंबर आहे. आजची मीटिंग करण्याचा उद्देश की 7 ते 8 वर्ष आले घोटावडे गावात असून किंवा परिसरात ही वन विभागाची जी गुरं राहतात ती रात्री अपरात्री 10-10:30 नंतर येतात आणि उभं पिकं शेतकऱ्याची नष्ट करतात. वारंवार आम्ही ग्रामसभेत तो मुद्दा मांडला आहे, तालुका स्तरावर त्याचं लेटर दिलं, पण त्याच्यावर कोणी दखल घेतलीच नाही. 2 दिवस झाले आम्ही आता ग्रामस्थांना जे बाधित शेतकऱ्यांना सांगितले, जोपर्यंत आपण जिल्हा स्तरावर किंवा मंत्री स्तरावर आपण ही आपला जो नुकसानीचा काही आकडा असेल तो देत नाही कागदोपत्री शासनाला, तोपर्यंत शासन दखल घेत नाही. आमची म्हणणे एकच आहे किंवा शासनाने, वन विभागाने, महसूल विभागाने, ह्या कृषी विभागाने की एक रेस्क्यू टीम बोलवावी. 8 सदस्य असतात किंवा 10 सदस्य असतात, ते ड्रोन कॅमेरे यंत्रणा आहे तुमच्या गावात, आधुनिक सगळं शस्त्र आहे. ती टीम बोलवली की गावातले आम्ही 20 तरुण किंवा 101 तरुण त्यांना सपोर्ट करणार आहेत. त्या टीम मार्फत जी काय 30-40 गुरं आहे, ही मग काही लोक म्हणतात पाळीव, ऑलरेडी पाळीव नाही, त्यांची मानसिकता ही रानटी झालेली आहे. का तर रात्रीचं 10 नंतर ती गुरं येतात, 10 नंतर ती खाली येतात, 5 वाजेपर्यंत जेवढं काही नुकसान करतात ती करतात. एखाद्याचं पाणी झाले, कांद्या बिंद्यात उभं पीक निसते, नासली जरी 40 गुरं तरी ते 2-2, 3-3 हेक्टरचं शेतकऱ्याचं नुकसान होते. आणि शासनाची तरतूद नाही. शासनाची तरतूद काय आहे, रानडुकराने नुकसान केलं किंवा तुमची नीलगायीने केलं किंवा काही हिंस्र प्राणी केले तर तो वन विभागाची मॅडम सांगितली तर आम्हाला थोडंसं वेगळं करावं लागणार आहे की आम्हाला मारायचं शासन परमिशन देत नाही, परंतु रिस्की करायचं शासनाने, वन विभागाने किंवा महसूल विभागाने करून आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचं विनंती मान्य कराव्या. जर शासनाने याची दखल घेतली नाही तर येत्या महिन्याभरात आम्ही इथं नदीमध्ये जलसमाधीसाठी आम्ही मोठं उग्र आंदोलन करणार आहोत. त्याची शासनाने दखल घेतली पाहिजे. आमची आता थांबणार नाही. 7 वर्ष झाले, 3.5 हेक्टर आज मुगावडं घोटावडं हे बाधित झालेले 3 गावं, आणि फक्त शासनाने काय कागद घोडी नाचून नाही, आम्हाला काहीतरी कारवाई करा. नसन कारवाई करायची तर आम्हाला ऑन द स्पॉट शूटरची परमिशन द्या, आम्ही टीम आणू, आमचं वैयक्तिक शेतकरी पैसे उभं करू, आम्ही करू. का तर ऑलरेडी शासनाने केलं पाहिजे. लोक शेतकरी महसूल भरून काय येडे म्हणून नाही भरीत नाही, शेतपट्टी करपट्टी शासनाचं कामच आहे की संरक्षण करणं आणि त्या शेतकऱ्याला रक्षण करणं, हे काम शासनाने करावे. आणि त्याच्या संदर्भात आम्ही आज घोटावडे गावाची मीटिंग लावलेली आणि ग्रामस्थांना सुद्धा सांगितलं कशा पद्धतीने आपण फॉलोअप करायचा या गोष्टीचा. आणि त्यासाठी नक्कीच मला सांगता येणार नाही की महिन्यात होईल का 2 महिने होईल, 6 महिने लागू दे किंवा वर्षभर लागू दे, पण ह्या गोष्टीचा आम्ही शेतकरीचे प्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करू आणि त्यात यशस्वी जाऊ. नमस्कार, मी प्रज्ञा बनसोडे, वनपरिमंडल अधिकारी घोटावडे. तर गेली 5 ते 6 वर्षापासून जो पाळीव जनावरे जी जंगलात सोडली गेली आहे, त्याचा जो शेतकऱ्यांना जो त्रास होतोय, जे ती पिकांचं नुकसान करत आहेत, तर त्याबद्दल जे आमच्याकडे यांनी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, तसं आपल्या वरिष्ठ स्तरावर पण आमच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. त्या संदर्भात आम्ही आज मीटिंगला आलो आहोत. आमच्या वरिष्ठ स्तरावरनं आम्हाला जे आदेश होतील काही उपाययोजना करण्यासाठी, शेतकऱ्यांना काही मदत करण्यासाठी जे वरिष्ठ स्तरावरनं जे आदेश होतील ते आम्ही नक्कीच त्यासाठी आम्ही जे आदेशाला धरून आम्ही नक्कीच ते पाळण्याचा प्रयत्न करू. आणि शेतकऱ्यांना जी मदत करता येईल, जेवढी मदत करता येईल चांगल्या प्रकारे, तेवढी आम्ही चांगल्या प्रकारे मदत करू.
तर आम्ही ते या आदेशाचीच वाट बघत आहे. जसे आदेश होतील तसे आम्ही तात्काळ आम्ही शेतकऱ्यांना मदत करू. नमस्कार, मी बेगडेवाडी तलाठी गोटावडे मंडळमध्ये आमच्याकडे जे गुरांची समस्या शेतकरी मंडळींनी मांडली आहे त्यांना आम्ही सगळं सपोर्ट करू आणि वरिष्ठ स्तरावर काय होईल ते सगळं पाठलाग आम्ही पाठपुरावा करू आणि त्यांना जो योग्य ते न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. नमस्ते, मी जनार्दन खंडू मातेरे. मी मातेरेवाडी येथील रहिवासी असून आमच्या गोठवडे गाव आणि मातेरेवाडी असा एक परिसर, खानेकरवाडी असून त्या तिथे शेतकऱ्यांची बरीचशी शेतकरी आहे जो जनावरांजवळ बाधित झालेली आहे. बागायत क्षेत्र आता आम्हाला पाणी ऍक्च्युली आहे, आम्च्याकडं पाणी दिसतंय समोर, पण शेती करू शकत नाही असा आमच्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण की शेती करून सुद्धा जे पेरलेले पीक या गुरं आमची खाऊन जातात, त्यामुळे आमची नुकसान होते शेतकऱ्याची. त्यामुळे आता उपजीविकेला माणसाला काही साधन नाही राहिलेलं. हा प्रॉब्लेम जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून झालेला आहे. त्यामुळे आता लवकर याच्यावर तुम्ही आपण आमचा गोडांबे शरद गोडांबे याचा पाठपुरावा करत आहे, त्यांना तुम्ही जरा मदत करून सरकारला सांगून की याच्यावर काहीतरी उपाययोजना कराव्या अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. आणि लवकरात लवकर हे काम व्हावं अशी अपेक्षा बाळगतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी हनुमंत बाबूराव बेगडे, घोटवडे, बेगडेवाडी रहिवासी. आज 10 वर्ष झाली रानटी जनावरं येऊन पिकं खातात. ह्याच्यावर सरकारने काहीतरी नियम करावा, आणखीन आम्हाला शेतकऱ्याला सहाय्य करावं हीच माझी नम्र विनंती. रामकृष्ण. मी शेखर अर्जुन बेगडे, राहणार गोटवडे, बेगडेवाडी इथून शेतकरी आहे. गेले 10 वर्षापूर्वी आमच्या इथं जवळजवळ 2 ट्रक भरून हे मार्केटला म्हणजे पीक जायचं आमचं काय असेल ते. पण आज परिस्थिती आमची शेती नांगरली पण नाही या जनावरांमुळे, एवढी बिकट परिस्थिती आहे. तर ह्याच्यावर शासनाने उपाययोजना करून आम्हाला सहाय्य करावे एवढी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार, मी राम धोंडीबा बोंद्रे, राहणार मातेरेवाडी गोटवडे. आमची जवळजवळ 2 एकर शेती आहे आणि ती पूर्ण बागायती आहे. आणि आमच्या बरोबर ह्याच्या धरणापासून ते इकडे बेगडेवाडीच्या भऱ्याच्या ह्याच्यापर्यंत पुलापर्यंत जवळजवळ 250 एकर शेती अशी पूर्णपणे बागायती असून आज तिथं शेतकरी एकही पीक घेत नाही का या जनावरांच्या जे रानटी जनावर आहेत त्यांच्या उपद्रवामुळं इथं एकही पीक आम्ही घेत नाही. कुणी त्यांचा उपद्रव संध्याकाळची येतात, पिकाची नासाडी करून जातात. आज आमच्या ह्या 350 जवळजवळ 350 एकरचे क्षेत्र आहे, त्यामध्ये 2-3 ट्रक भरून आमची बागायती जायची. आता एकही किलोभर पण आम्ही तिथं बागायती करू शकत नाही या गुरांच्या उपद्रवामुळे. तर सरकारने याची योग्य उपाययोजना करावी एवढीच आमची मागणी.